शक्तीपीठ महामार्गावरतून शेतकरी आक्रमक भूमिकेत आहेत. सांगली, सातारा, कोल्हापूर या सगळ्या भागात सरकार दरोडेखोर आहे. त्यांना काही पडलेले नाही. नदीकाठच्या जमीन रस्त्याला देतात. आम्ही तर काही शेतकरी नाही आहे. माझ्या बापाची 1 एकर जमीन होती, माझ्या आजोबाची. म्हणून माझा बाप आणि आजोबा दोघे हमालीसाठी मुंबईत आले. आम्हाला काही शेतीविषयी माहीत नाही, पण आम्हाला एवढं तर कळतं त्या जमिनीची किंमत काय आहे, तिथे काय उगवतं, त्याची माती कशी आहे, त्याचं पाणी कसं आहे, ते सगळं पॉझिटिव्ह असताना तुम्ही रस्त्यासाठी घेता. आणि काय गरज काय रस्त्याची? ते शक्तीपीठ नाही, लक्ष्मी दर्शन आहे. रस्त्याच्या माध्यमातून प्रचंड पैसे खाण्याची सवय लागली आहे सरकारला. समृद्धीकडनं अर्थसमृद्धीकडे गेलेलं हे राज्य आहे. अर्थसमृद्धीशिवाय यांना काही सुचत नाही. परंतु राजकीय विरोध या सगळ्या गोष्टी करता झुगारणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. ते कशालाच जुगारत नाहीत. ते कशालाच जुगारत नाहीत. त्यांना न्याय भी काही पडलेलं नाही आहे. लक्ष्मी दर्शन, शक्तीपीठ म्हणजे शक्तीपीठ ते दर्शनासाठी जाणार आहेत ना कुठे कुठे शक्तीपीठाकडे. त्याच्यातलं मेन शक्तीपीठ हे लक्ष्मी दर्शनाचं आहे.